नमस्कार. आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की आपल्या महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनात काल बजेट विस्तारित करत असताना अर्थमंत्र्यांनी काही घोषणा केलेल्या आहेत. त्यापैकीच एक सगळ्यात महत्त्वाची घोषणा म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. तर या योजनेचं ॲनालिसिस करत असताना भाई जगताप यांनी एक ट्विट केलं आहे की जे काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की महिला बालविकास विभागाचं बजेट 2023-24मध्ये 7,528 कोटी आणि 2024-25मध्ये तेच बजेट 4,877 कोटींचं करण्यात आलेलं आहे. मग महिलांना जे हे पैसे दिले जाणार आहेत ते पैसे कुठून दिले जाणार आहेत हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आणि यातूनच मला एक गोष्ट लक्षात आली की शेतकऱ्यांच्या बाबतीत पण यांनी बऱ्याच घोषणा केलेल्या आहेत आणि त्या घोषणांचं मग काय नेमकं आपण काय कसं बघावं त्याच्याकडं, किंवा काय आपण त्याच्यामध्ये खरंच त्या योजना अंमलात येतील का आणि त्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल का हे थोडं शंकास्पद आहे. म्हणून मी थोडंसं त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याकडे एक म्हण आहे की नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा, तसं या सरकारचं झाल्यास मला म्हणावं लागेल की नाव सोनूबाई आणि हाती जुमल्यांच्या माळा. हे सतत काहीतरी शेतकऱ्यांना कुठल्याही घटकाला सतत काहीतरी जुमले द्यायचे आणि ती जुमल्यांची माळ त्यांच्या गळ्यात घालायची आणि इलेक्शन पार पाडायची. निवडणुकातनं एकदा परत पुढं गेलं की त्याकडं बघायचं नाही, असं या सरकारचं ओव्हरऑल ट्रॅक रेकॉर्ड आहे. म्हणजे त्याच्यात बरीच उदाहरणं देता येतील, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिलं उदाहरण मी त्याच्यात घेतो की 2014मध्ये भाजपचा जाहीरनामा, मी त्याच्यातले काही मुद्दे काढले त्यापैकी काही मुद्दे मी त्यातले घेतो. 2014चा जो भाजपचा जाहीरनामा होता विधानसभेसाठी महाराष्ट्राचा, त्याच्यामध्ये केशव उपाध्ये, माधव भंडारी यांनी तो जाहीरनामा जाहीर केला होता आणि त्याच्यात 2 योजनांचा उल्लेख होता. एक म्हणजे माहेरचा आधार, जी महिलांसाठी पेन्शन योजना होती, आणि दुसरी शेतकऱ्यांसाठी होती, ती वयोवृद्ध शेतकऱ्यांसाठी अन्नदाता आधार योजना. आता या दोन्हीही योजना कागदावरच राहिल्या, त्या जाहीरनाम्यातच राहिल्या. या योजना प्रत्यक्षात अंमलात आलेल्या नाहीत. याच योजनांचं दुसरं स्वरूप म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असं म्हणता येईल आता तिला. आणि शेतकऱ्यांना जो अन्नदाता आधार योजना करणार होता ती योजना काय आलेलीच नाही. पण त्याच्याऐवजी आत्ता एक असं आश्वासन दिलं गेले की शेतकऱ्यांना जी कृषी पंपाची वीज दिली जाते ती वीज मोफत दिली जाईल. हा जुमलाच आहे परत एकदा. कारण सरकार ज्या वेळेला एखाद्या सरकारच्या घोषणा होतात त्या घोषणा त्या सरकार कोणत्या याच्यातून पूर्ण करणार आहे, त्याच्यासाठी निधी कुठून उभारणार आहे, आणि या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की या सरकारकडं पुरेसा निधी उपलब्ध नाही. त्यामुळं या ज्या घोषणा यांनी केलेल्या आहेत त्या घोषणा त्या पूर्णत्वाकडे कसे नेणार हा सगळ्यात मोठा पहिला प्रश्न. आता जे शब्द हे सरकार देतं ते पाळतं का? पहिलं उदाहरण तुम्हाला देतो. आपले उपमुख्यमंत्री, माजी अर्थमंत्री आणि आत्ताचे गृहमंत्री, ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांनी 15 महिन्यापूर्वी मार्च 2023मध्ये पाणी फाउंडेशनने एक फार्मर कप नावाचा कार्यक्रम आयोजित केला होता, वितरण कार्यक्रम होता. आणि त्या कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस गेले होते. तर त्यांनी तिथं काय घोषणा केली की राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा वीज देणार आम्ही. आता सध्या ती सलग 12 तास मिळत नाही किंवा दिवसभर मिळत नाही. तर हे दिवसभर वीज देणार, सलग 12 तास वीज देणार असं तिथं फडणवीस साहेब सांगून गेले. प्रत्यक्षात काय आहे, या अधिवेशनाच्या अगोदर जो आर्थिक पाहणी अहवाल जाहीर झाला त्याच्यामध्ये महाराष्ट्रातली वीज निर्मिती आणि वीज वापर घटल्याचं नमूद केलं. आणि घोषणेला 15 महिने पूर्ण होऊनही घोषणा अंमलात आलेली नाही. दुसरं उदाहरण, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही 2017मध्ये आणली, जी राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करणारी योजना होती. या योजनेला आता 6 वर्ष पूर्ण होऊन गेलेली आहेत. तरीही या योजनेतील जे लाभार्थी होते त्याची
त्या लाभार्थ्यांना त्या योजनेची रक्कम अजूनही पूर्णपणे मिळालेली नाही, त्या योजनेतील त्रुटी मिळालेल्या नाही. 2023च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री होते. त्यावेळेला त्यांनी स्वतः या योजनेतून कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा पूर्ण लाभ देण्याची घोषणा अधिवेशनात विधानसभेत केली आहे. तरी देखील त्याबाबतचे शासकीय आदेश जे असतात ते अद्याप 29 जून 2024 चालू आहे तरीही निघालेली नाहीत. याच अधिवेशनात शेतकऱ्यांचे एक दुसरे प्रश्न होते जे बऱ्याच आमदारांनी उपस्थित केले होते. त्यामध्ये सरासरी प्रश्नांचं स्वरूप असं होतं की बोगस बियाणं जे शेतकऱ्यांना वाटप केलं जातं त्या बोगस बियाण्यामुळं शेतकऱ्यांचं होणारं फसवणूक, नुकसान, त्यांची लुबाडणूक आणि त्याच्यातून घडणाऱ्या शेतकरी आत्महत्या, या सगळ्यावरती सरकारकडे पर्याय काय, सरकार कोणत्या उपाययोजना करणार आहे. तर त्यावेळेला सरकारच्या वतीनं जे उत्तर दिलं गेलं ते सुद्धा देवेंद्र फडणवीसांनीच उत्तर दिलं. आणि त्यावेळेला त्यांनी काय म्हटलंय त्या उत्तरात की आम्ही याबाबत संवेदनशील आहोत, म्हणजे राज्य सरकार त्याबाबत संवेदनशील आहे आणि बोगस बियाणे, बोगस खते यांच्या विरोधात कायमस्वरूपी कारवाई आणि अशा लोकांचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही कायदा आणणार आहे. आता तो कायदा कधी येणार हे तेच फडणवीसच सांगू शकतील, कारण आत्ताच्या या अधिवेशनात तर तशा पद्धतीचा कुठला कायदा येणार आहे अशी माहिती मला तरी नाही. अजून एक योजना जी महाविकास आघाडी सरकारनं आणली होती कर्जमाफीच्या संदर्भात, की जे शेतकरी कर्ज भरू शकत नाहीत त्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ होतो, ठीक आहे, पण जे नियमितपणे कर्ज भरतात, पीक कर्ज काढतात, त्याची परतफेड करतात, त्यांना या सगळ्यातून काहीच लाभ होत नाही. आणि मग कसं होतं की थोडंसं असं वाटतं की मग शेतकऱ्यांना तो फील येतो की अरे बाबा हा नियमित भरत नाही, त्याला तो या योजनेचा लाभ झाला आणि मी नियमित भरतोय, मला त्याचा लाभ होत नाही. तर हा भेदभाव नको म्हणून महाविकास आघाडी सरकारनं नियमित सलग 3 वर्ष कर्ज भरलेल्या लोकांसाठी 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची योजना आणली. ज्या योजनेचं नाव होतं महात्मा फुले कर्जमाफी व प्रोत्साहन योजना. ही योजना 2020-21च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्याची तरतूद केली गेली आणि त्याची अंमलबजावणी सुरू झाली. त्यावेळेला अजित पवार हेच अर्थमंत्री होते, जे आता अर्थमंत्री होते, आणि त्यांनीच त्या सगळ्या योजनेच्या बाबतीतल्या घोषणा या सभागृहात केल्या होत्या. त्यानुसार त्याची अंमलबजावणी सुरू झाली. पण ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांनी गुजरात गुवाहाटी मार्गे ते नवीन सरकार स्थापन केलं, आत्ताचं जे महायुती सरकार आहे, आणि त्यांचे सरकार ज्या वेळेला सत्तेत आलं त्यानंतर या योजनेला सुद्धा खीळ बसली आणि या योजनेची सुद्धा अंमलबजावणी 100% झालेली नाही. आता याच्या बाबतीत एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे, मी तो बराच मला शोधावा लागला मला, कारण कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ जे आता सरकारमध्ये आहेत, महायुती सरकारमध्ये, आणि अजितदादांचे सहकारीच आहेत, त्यांच्या पक्षाचे जो गट आहे त्यांचा त्यातले ते एक महत्त्वाचे नेते आहेत पश्चिम महाराष्ट्रातले. तर त्यांनी असं सांगितलंय की आज रोजी राज्यातील सुमारे 40% पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना या प्रोत्साहन अनुदानाची जी 50,000 रुपये रक्कम आहे ती मिळालेली नाही. ते म्हणतात नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान सरकारनं मंजूर केलं, मात्र सहकार खात्याचे अधिकारी आणि लेखापरीक्षक यांच्या उदासीनतेमुळे ते रखडले. आता सहकार विभागाचे अधिकारी, लेखापरीक्षक हे कोणाच्या अखत्यारीत येतात? म्हणजे हे नक्की पाकिस्तानच्या सरकारच्या अखत्यारीत येतात, बांगलादेशच्या येतात, श्रीलंकेच्या की अमेरिकेच्या? हे न कळणे इतपत इथला शेतकरी दूधखोळा नाहीये ना. म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीत सातत्यानं सरकार म्हणून ज्या गोष्टी करायला पाहिजे ते सातत्यानं फक्त शेतकऱ्यांना खोटं सांगितलं जातं आणि निवडणुकात आश्वासनावरती जिंकल्या जातात आणि परत शेतकऱ्याला वाऱ्यावरच सोडलं जातं. त्यातलाच हा प्रकार नाही झाला. आपण आता या 3 प्रकारचे उदाहरणं आपण बघितली. अशा या सरकारकडून अजून एक नवीन जुमला दिला गेलेला आहे असं माझं स्पष्ट मत आहे. तो म्हणजे कृषी पंपांच्या वीज बिलाच्या सवलतीचं, की त्याचं वीज बिल मोफत करू किंवा काय. 1 एप्रिल 2024 पासून राज्यातील कृषी पंप असतील, औद्योगिक वीज पुरवठा असेल किंवा घरगुती वापराचा वीज पुरवठा असेल, सर्व प्रकारच्या वीज वापराचे दर हे भयंकर प्रमाणात वाढलेले आहेत. तुम्ही तुमची लाईट बिलं काढा, स्वतः त्याची खात्री करा आणि मग सांगा की अशा पद्धतीनं शेतकऱ्यांची, सर्वसामान्यांच्या ग्राहकांची
लूट करणारं हे सरकार कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांना दिलेला आता हा नवीन हा जो त्यांनी जुमल्यांची माळ आणली आहे ती पूर्ण करेल का? तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा. धन्यवाद.